मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की देशातील काही राज्य असे आहे की जे प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवत नाही आहे. म्हणजे पीक विमा दिलं म्हणजे काही शेतकऱ्यांना विमाचा कवच झाला तेव्हा शेतकऱ्यांना मदत करायची अशातला भाग नाही. योजना केंद्राची आहे, त्यामधून काही ना काही शेतकऱ्यांना कव्हरेज या ठिकाणी मिळत असतो. आणि जेव्हा नवीन सरकार महाराष्ट्रात आलं आणि जेव्हा 1 रुपयाची पीक विमा योजना आपण या ठिकाणी कार्यान्वित केली होती, तेव्हा प्रत्येक योजनेमध्ये काय कशा पद्धतीने लोक काही गैरव्यवहार करतात किंवा काही ठिकाणी आपलं असं लक्षात आलं की सुमारे 10,000 कोटीच्या जवळपास फायदा विमा कंपन्यांनी कमवलेला होता. म्हणजे एका बाजूने शेतकऱ्यांनी पैसे भरावे, सरकारने केंद्राने राज्याने त्याचा हप्ता भरावा, मात्र फायदा विमा कंपनीने घ्यावा. आणि सरकारकडे सर्व व्यवस्था आहे. सरकारकडे तलाठी आहे, सरकारकडे ग्रामसेवक आहे, सरकारकडे BDO आहे, खंडविकास अधिकारी आहे, कृषी सहाय्यक आहे, जिल्हाधिकारी आहे, सर्व व्यवस्था शासनाकडे आहे. विमा कंपनीकडे काहीच नाही. शेतकरी काही विमा कंपनीच्या कार्यालयाला जाऊ शकत नाही. आणि म्हणून जेव्हा पूर्वीची आपली गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना होती तेव्हा आपल्या देखील सर्व सदस्यांना लक्षात आलं असेल की विमा कंपनी खोटे नाटे कारणं सांगून त्या लोकांचा क्लेम थांबवत होती. राज्य सरकारकडून प्रीमियम घ्यायचं, मात्र लाभार्थ्यांना पैसे देताना मात्र तात्काळ ठेवायचा छोटे छोटे क्षुल्लक कारण सांगून. म्हणून राज्य सरकारने काय निर्णय घेतलं की गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचं नाव गोपीनाथ मुंडे सानूर अनुदान योजना केलं. त्या धर्तीवर मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली. निश्चितच आपल्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवल्या. 7.5 तासपर्यंत शेतकऱ्यांचे बिल माफ केले. तो खर्च 32,000 कोटीपर्यंत गेलेला आहे. आपण लाडकी बहीण योजनेपासून तर लेक लाडकी योजनेपासून अनेक योजना राबवल्या. शेवटी कल्याणकारी योजना राबवण्यामध्ये महाराष्ट्राने एक उच्चांक गाठला आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला त्यातून मोठा दिलासा देखील मिळाला. परंतु हे सर्व होत असताना जेव्हा मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली तेव्हा देखील सरकारने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दिवाळीपूर्वी पैसे या ठिकाणी 20,000 कोटीच्या जवळपास रक्कम ट्रान्सफर केली आणि सुमारे 35,000 कोटीची इन्शुरन्स आहे. पण इन्शुरन्स जरी नसला तरी सरकारचा अश्युरन्स मात्र मागे या ठिकाणी ताकदीने उभा आहे. हे मला या माध्यमातून सभागृहाला सांगायचं. गोपीनाथ मुंडे योजना आपण इन्शुरन्सच्या ऐवजी अश्युरन्स मोडमध्ये नेली. अश्युरन्स म्हणजे की आम्ही हमखास कुठल्याही विमाचा कव्हरेज झाला नाही, शेतकऱ्याला मदत झाली नाही, विमाचा त्याला कुठल्या पद्धतीने विमा योजनेतून लाभ मिळत नसेल तर याचा अर्थ त्याला काही वाऱ्यावर सोडलेला अशा पद्धतीचं चित्र कृपा करून आपण निर्माण करू नका.